हॅलो, क्लायंट कन्सल्टेशन आणि हँडलिंग या सेशनमध्ये आपले स्वागत आहे. चला तर मग आता आपण या सेशनची उद्दिष्टे पाहू. या सेशनच्या शेवटी तुम्ही हे करण्यास सक्षम व्हाल. क्लायंट बरोबर कन्सल्टेशन करू शकाल. तुमच्या क्लायंटच्या गरजा आणि कन्सर्ट जाणून घेऊ शकाल. सहसा कन्सल्टेशन तुम्हाला आणि क्लायंट दोघांनाही सर्व्हिस रिझल्टसाठी रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन सेट करण्यास अनुमती देते. सर्व्हिस कोणत्याही मागील केमिकल सर्व्हिसचे किंवा परिणामावर परिणाम करू शकणाऱ्या कोणत्याही एलर्जी होण्यापूर्वीच आपल्याला सावध करते. चला तर मग मास्टर क्लायंट कन्सल्टेशन करण्यासाठी अनुसरण करण्याच्या स्टेप पाहू. चला पहिले तर स्वागताने सुरू करूया. क्लायंटला अभिवादन करताना वॉर्म आणि स्वागतार्ह ॲटमॉस्फिअर तयार करणे खूप महत्त्वाचे आहे. क्लायंटला शुभेच्छा देण्यासाठी येथे काही सूचना नमूद केल्या आहेत. क्लायंटला खऱ्या जेन्युइन स्माईलने अभिवादन करा आणि मैत्रीपूर्वक संबंध स्थापित करण्यासाठी आय कॉन्टॅक्ट करा आणि आपण त्यांना मदत करण्यास तयार आहात हे दाखवा. सलूनमध्ये तुमच्या आणि तुम्ही येथे काम काय करता याचा परिचय करून देऊन सुरुवात करा. क्लायंटचे वॉर्म वेलकम असे काहीतरी बोलून तुम्ही अजून करू शकता. आज तुम्हाला येथे पाहून आम्हाला खूप आनंद झाला आहे. तुम्हाला पाहिजे तसा लुक मिळवण्यास आम्ही तुम्हाला कशी मदत करू शकतो. तुमच्याकडे सलूनचे नाव असल्यास इंटरॅक्शन असताना किंवा वेलकम करत असताना वापरा. तुमचे सलून फ्री मध्ये येथे पुरवत असल्यास क्लायंटला पाणी, टी, कॉफी किंवा इतर उपलब्ध पर्यायांचा पर्याय घ्या. हा गेस्चर त्यांच्या कम्फर्टमध्ये भर घालतो आणि फील व्हॅल्यूड निर्माण करतो. क्लायंट नवीन असल्यास किंवा उपलब्ध सेवाबद्दल अनिश्चित असल्यास सलून काय ऑफर करते यांचे थोडक्यात ओव्हरव्ह्यू घ्या. त्यांची ज्यामध्ये आवड आहे अशा कोणतीही विशेष वैशिष्ट्ये किंवा करंट प्रमोशन असतील ते हायलाईट करा. वेलकम केल्यानंतर क्लायंट सर्व्हिस प्रेफरन्स निश्चित करा. क्लायंटच्या गरजांचे मूल्यांकन करा आणि कोणतीही पूर्वीच्या सेवांपासून पुरेसा वेळ निघून गेला हे डिटरमाइन करण्यासाठी मागील केमिकल सर्व्हिस हिस्ट्रीचे मूल्यांकन करा. केमिकल रिलॅक्सर्स देणाऱ्या क्लायंट्सना केमिकल हेअर सर्व्हिसमध्ये 2 आठवडे थांबावे लागेल आणि इनिशियल रिलॅक्सर नंतर कोणत्याही एनी केमिकल हेअर कलर सर्व्हिसपूर्वी बेसिक शॅम्पू आणि कंडिशनिंग प्राप्त करावे लागेल. हँड्स ऑन केस आणि स्कॅल्पचे विश्लेषण करून क्लायंट स्कॅल्पचे ॲनालिसिस करा. ज्यावर काम करावयाच्या भागात कोणतीही इन्फ्लामेड, इन्फेक्टेड, ब्रोकन, रेस किंवा स्वॉलन स्किन नाही याची खात्री करा. किंवा उघड्या जखमा किंवा जखमेवर काम करायच्या एरियामध्ये इन्फेक्शन किंवा इन्फेस्टेशन जो सुरक्षित सेवेवर परिणाम करतो अशा लाईस आहेत. सर्व्हिससाठी कोणता रिलॅक्सर वापरण्याच्या आणि योग्य सबसेक्शन साईज ठरवण्यासाठी क्लायंट स्कॅल्पची सेन्सिटिव्हिटी आणि हेअरच्या टेक्स्चर, डेन्सिटी, वेव्ह पॅटर्न, पोरोसिटी आणि इलास्टिसिटी याचे ॲनालाइज करा. आवश्यक ट्रीटमेंट किंवा सर्व्हिस ऑप्शन रिकमेंड करा. सर्व्हिसनंतर आवश्यक असलेल्या देखभालीची चर्चा करा. कन्सल्टेशन रिव्हील करा आणि क्लायंट कोणत्याही कॉन्ट्राइंडिकेशन्स फ्री असल्यास पुढे जा. केसांच्या सामान्य समस्यासह तुमच्याकडे संपर्क साधणाऱ्या क्लायंट्सना कसे हाताळायचे ते आता पाहू. तुमच्या क्लायंट्सना ग्रीट करताना त्यांच्याशी शेक हँड करा किंवा त्यांचे केस त्या प्रकारे अनुभवा, कारण टचिंग केल्याने क्लायंटशी लगेच चांगले संबंध निर्माण होऊ शकतो. तुमच्या खुर्चीची पोझिशन क्लायंटच्या आय लेवलपेक्षा कमी ठेवा. त्यांना कम्फर्टेबल बनवण्यासाठी हे महत्त्वाचे आहे आणि त्यांना भीती वाटू नये. क्लायंटला त्यांच्या हेअरबद्दल काय आवडते ते विचारा. आता मेकअप क्वेरीसाठी क्लायंटला कसे हाताळायचे ते पाहूया. मेकअप कन्सल्टेशन
ही आपल्या क्लायंटला जाणून घेण्याची आणि त्यांना आनंद देणारा देखावा शोधण्याची वेळ आहे. कन्सल्टेशन दरम्यान तुम्हाला तुमच्या क्लायंटला सर्वात योग्य असा रूप देखावा तयार करण्याची अनुमती देण्यासाठी डिझाईन केलेल्या प्रश्नांच्या सिरीजपासून सुरुवात करा. काही असे प्रश्न असू शकतात: तुम्ही कोणता इव्हेंट अटेंड करणार आहात? इव्हेंटसाठी तुम्ही काय वेअर करणार आहे? तुमची स्किन केअर रुटीन काय आहे? तुम्हाला हायलाइट करायचे असलेले एखादी एरिया आहे की तुम्हाला सटल ठेवायचे आहे? असे प्रश्न विचारल्यानंतर जर क्लायंटने प्राधान्य व्यक्त केले नाही किंवा काही लुक्ससह एक्सपेरिमेंट करण्यात इंटरेस्ट दाखवला नाही तर कृतीकडे बारकाईने लक्ष द्या. त्यांना सांगा की त्यांच्या स्किनवर काय ग्रेड दिसेल ते शोधण्यासाठी तुम्ही थोडा वेळ काढण्यास तयार आहात. मेकअप सुरू करण्यापूर्वी क्लायंट स्किन टाईप, टोन आणि कोणतीही विशिष्ट स्पेसिफिक स्किन किंवा सेन्सिटिव्हिटीज यांचे मूल्यांकन करा. हे तुम्हाला तुमच्या मेकअप ॲप्लिकेशनसाठी योग्य प्रॉडक्ट्स आणि टेक्निक्स निवडण्यात मदत करेल. क्लायंटची वैशिष्ट्ये आणि इच्छित लुकला पूरक असणाऱ्या मेकअप पर्यायांची आणि स्टाईलची चर्चा करा. त्यांच्या फेशियल स्ट्रक्चर, स्किन टोन आणि ओकेजननुसार प्रोफेशनल रिकमेंडेशन घ्या. सर्व्हिस निवडल्याबद्दल क्लायंटचे आभार आणि त्यांचे फीडबॅक विचारा. कोणत्याही समस्याचे निराकरण करण्याची आणि त्यांचे समाधान सुनिश्चित करण्याची ही एक संधी आहे. हायजीन स्टँडर्ड्स राखण्यासाठी प्रत्येक क्लायंटनंतर मेकअप टूल्स आणि वर्कस्पेस क्लीन आणि सॅनिटाईज करा. यशस्वी मेकअप कन्सल्टेशन करण्यासाठी तुम्ही अनुकरण करू शकता अशा काही टिप्स येथे आहेत. तुम्ही नवीन कलर्स आणि टेक्निक्स वापरत असताना तुमच्या क्लायंटला तुमच्यासोबत पूर्णपणे मोकळे राहण्याची आठवण करून घ्या. तुम्ही त्यांच्या फीडबॅकला प्रोत्साहन देता आणि त्यांच्या प्रामाणिक रिव्ह्यूमुळे त्यांच्या फीलिंग हर्ट केल्या जाणार नाहीत हे स्पष्ट करा. जसजसे तुम्ही फायनल लुक पूर्ण कराल तसतसे त्यांना काय केले गेले आहे त्यांची जनरल आयडिया घ्या. गुड ॲटिट्यूड कंटाजियस आहे. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान तुमचा कॉन्फिडन्स आणि उत्साह व्यक्त केल्याने तुमच्या क्लायंटला चांगले वाटते. अगोदर चार्जेस सेट करा जेणेकरून नंतर फीबद्दल ते आश्चर्यचकित होणार नाही. तुम्ही कार्यक्रमासाठी ट्रॅव्हल करत असल्यास तुमच्या ट्रॅव्हल एक्सपेन्सेस फीसमध्ये जोडा. इव्हेंट डेट आणि लोकेशन डबल चेक करा. इव्हेंटच्या दिवशी भरपूर वेळ घ्या. चर्चा केलेल्या मुख्य पॉइंटचा रिकॅप घेऊया. क्लायंटला जिनियन स्माईलने ग्रीट करून तुमच्या आणि तुमच्या भूमिकेचा परिचय करून देऊन एक वॉर्म आणि स्वागत ॲटमॉस्फिअर तयार करा. हेअर प्रॉब्लेमसाठी क्लायंट प्रेफरन्स विचारा आणि सेवेसाठी लागणारे फायदे आणि वेळ स्पष्ट करा. मेकअपसाठी क्लायंट्सची पसंत विचारा आणि त्यांच्या स्किनला काय व्यवस्थित सूट होईल ते सुचवा. हे आपल्याला सेशनच्या शेवटी घेऊन येते. आशा आहे की तुम्हाला क्लायंट कन्सल्टेशन आणि हँडलिंग बद्दल चांगली माहिती मिळाली असेल. चला तर मग भेटूया पुढील सेशनमध्ये.